ज्यावेळी कोकण नगर पथकाचे 10,000 यशस्वी रचले तो दिवस आणि हा. त्याच्या पुढचा दिवस काय फील होतं? खेळणारे असतील किंवा सपोर्टर असतील किंवा जे जे कोकण नगर फॅमिलीशी जुळलेले आहेत ते हा क्षण असा आहे की तो सगळ्यांच्या मरेपर्यंत लक्षात राहतो. अक्षरशः पथकातले सर्वच्या सर्व खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते की 10 तर लागले. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अनफिल्टर चर्चा या पॉडकास्ट शो मध्ये. आणि आज आपण अशा व्यक्तीसोबत बसलो आहे, मुंबईतील प्रसिद्ध गोविंदा पथक अर्थातच गाजलेलं गोविंदा पथक, विश्वविक्रमी गोविंदा पथक अर्थातच कोकण नगर गोविंदा पथक. आणि आपल्यासोबत आज जोडले गेले आहेत त्या गोविंदा पथकाचे प्रशिक्षक विवेक कोचरेकर सर. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या गोविंदाचा खास गप्पा. तर सर्वप्रथम नमस्कार सर आणि स्वागत आहे तुमचं माझ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम मी तुम्हाला तुमची ओळख करून द्या की तुम्ही गोविंदा सोडून तुमचं आयुष्य कसं आहे. सर्वप्रथम तर इथे आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझं नाव विवेक कोचरेकर आहे. माझा जन्मच इथे जोगेश्वरीचाच आहे. लहानाचा मोठा इथेच झालो आहे. हंडीची आवड ही पहिल्यापासूनच होती. शाळेपासून हंडी खेळतो आहे. पहिल्या एका पथकामध्ये खेळत होतो, तिकडे खेळाडू म्हणून खेळत होतो. काही वर्ष तिकडे खेळलो तर एक आजार झाला. आजारामुळे मग मला हंडी अशी खेळासारखा तर नव्हतं, संपलत होतं असं वाटलेलं करिअर. मग आमच्या जे कोकण नगर परिसरातली काही लहान मुलं होती, त्यांनी असाच गोविंदा चालू केला होता 2012 साली. त्याचं नाव साई शरण करून होतं. आणि 2012 ची हंडी झाली त्याच्यानंतर मला तो एक मोठा आजार झाला होता. आणि माझं एक मोठं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे मला काय 6 महिने तर बेड रेस्टच होता हंडीच्या नंतर. हा, तर मग त्याच्यानंतर असंच आम्ही इथे सगळे वर्षभर बसायचो एकत्र. नाक्यावर जसं आम्ही बसतो तसं मंदिराजवळ आम्ही सगळे बसायचो. तर बोलून 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 असं झालंय, चला आता लहान पोरांनी मंडळ चालू केलंय तर बाहेर जेवढे जातो आपण सगळ्यांनी येऊया. एकत्र येऊन मग मीटिंग केली. मग नंतर मग ठरवलं की चला मग नवीन नाव देऊन बोला एरियाचं नाव देऊया. तसं मग कोकण नगर गोविंदा पथक असं नाव ठरवलं 2013 ला. आणि मग 2013 ला कोकण नगर गोविंदा पथकाचं रजिस्ट्रेशन करून प्रॉपर स्थापना करून मग तिथून चालू केलं 2013 पासून. अच्छा, तर मग जेव्हा मंडळ स्थापन केलं तेव्हा एकूण किती मुलं होती कोकण नगर गोविंदा पथकात, आणि तेव्हा तुम्ही किती थर लावायचे एकदम सुरुवातीच्या काळात? स्थापन केलं तेव्हा मोजून 60 ते 70 खेळाडू असतील मंडळामध्ये. आणि पहिले 2 वर्ष 2013 आणि 14 ला आम्ही 7 थर लावले होते. 70, 13 आणि 14 मध्ये तुम्ही तेव्हा 2013 ला जेव्हा पहिल्या वर्षी स्थापन केलं त्या वर्षी 7 थर लावले. 2014 ला देखील 7 थर लावले. मग 2 वर्षानंतर मग 2015 ला 8 थर, पहिल्यांदा 8 थर लावले. मग तिथून सतत 8 थर लावून 9ची प्रॅक्टिस चालू ठेवून 2022 ला पहिले 9 थर लावले. ते तिथून सातत्याने 9 थर लावून गेल्या वर्षी 2025 ला 10 थर लावले. अच्छा, मग तुम्ही बोललात की 2025 ला तुम्ही 10 थर लावून विश्वविक्रम केला. हो. तर त्या विश्वविक्रमाची तयारी नेमकी कधीपासून चालू होती? गणित तर डोक्यामध्ये पहिल्यापासूनच होतं, पण हंडी हा सण असा आपला आहे की तो खेळताना जी खेळाडूंची संख्या आहे ती खूप महत्वाची आहे. कारण थर रचना आपल्याकडे असते, सगळ्या गोष्टी असतात, पण जर तेवढे खेळाडू नसतील तर ते थर तेवढे रचता येत नाही. तर सगळ्यात महत्वाचे ते खेळाडूंची संख्या आहे.
तर जशी जशी खेळाडूंची संख्या वाढत गेली तसे तसे आमचे थर देखील वाढत गेले. तर सुरुवातीला जसे कमी होते तर त्या जेवढे खेळाडू आहेत तेवढ्यामध्ये जेवढे थर रचता येतील तेवढे आम्ही रचत तसे तसे वाढत आलो. 2024ला देखील आम्ही 10 थराची तयारी केली होती. हा. पण कुठेतरी तिला थोडीशी असं वाटलं की अपूर्ण आहे, म्हणून आम्ही त्या वर्षी काही प्रयत्न केला नाही. 1 वर्ष वाढ बघितली. 2025ला आम्ही प्रॉपर तयारी करून मैदानात उतरलो आणि आम्ही ते 10 थर पूर्ण जगाला दाखवले. अच्छा. मग तू एवढं मोठं पथक सांभाळतोय म्हणजे प्रशिक्षक आहे तू स्वतः आणि एवढ्या जणांना सोबत घेऊन चालतोय, तर तुझ्या घरचा माहोल कसा असतो की खूप साऱ्या मुलांची तुझ्यावर जबाबदारी आहे. उद्या काही कोणाला झालं वगैरे तर पहिला तू तिकडे जिम्मेदार असेल, तर तुझ्या घरचा माहोल कसा आहे की घरून तुला सपोर्ट आहे का? घरचा सपोर्ट तर आहेच, पहिल्यापासून होता. घरी कधी कोणी काय म्हणजे असं टोकलं नाही की का जातो का नाही जात, असं काय नाही. फॅमिलीचा सपोर्ट आहे. लग्नाच्या अगोदर आई वडिलांचा सपोर्ट होता. लग्न झाल्यानंतर बायकोचा सपोर्ट आहे. कारण मी इथे प्रॅक्टिसला असलो तरी घरी मुलं, माझे 2 मुली आहेत, त्यांना पण सांभाळायला लागतं. त्या सगळ्या बघून मग सगळ्याच गोष्टी मॅनेज, जॉब बीब सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी फॅमिलीचा पण खूप सपोर्ट आहे. तसं देखील हे पथक उभारण्यासाठी जेवढा हातभार माझा आहे तेवढाच हातभार आमच्या खेळाडूंचा आहे. आमची मॅनेजमेंट जी टीम आहे, बरीच वर्ष एक मंडळ म्हणजे माझंच म्हणजे आमचंच मंडळ नाही की हे गोकर्णकर नाही, जेवढी पण महाराष्ट्रातली जी मंडळ आहेत, जी दहीहंडी मंडळ चालवत आहेत, सगळी मंडळं छोटीच असतात. कोण डायरेक्ट असं एका झटक्यात कोण मोठी मंडळ होत नाही. तर बरेच काही स्ट्रगल्स करत 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 ते एका लेवलवर पोहोचतात. जशी त्यांची मेहनत असते, त्याच्या मागचं त्यांच्या काय गोष्टी असतील त्या घेऊन सगळ्या चालत ते लोक एका लेवलवर पोहोचतात. तसं आमचं देखील मंडळ आहे. छोटं मंडळ होतं, बरेचसे प्रॉब्लेम फेस केले, फायनान्शियल असून दे, बऱ्याचशा गोष्टी ज्या ज्या गरज लागतात, प्रत्येक मंडळ त्या फेस मधनं जातोच नवीन चालू केल्यानंतर. जसं किट असतं, जेवण असतं, ट्रान्सपोर्ट असतो, मेडिकल खर्च असतो, एवढ्या पोरांना हँडल करणं, त्यांच्या गरजा छोट्या मोठ्या पुरवणं, सगळ्याच मंडळांना त्या गोष्टीतून जायला लागतं. आम्ही पण त्याच्यातून गेलेलो आहे. तर त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ही खूप गरजेची आहे, की कशा प्रकारे त्या पथकाला म्हणजे एवढी वर्ष म्हणजे 2013 पासून ते आता 2025 पर्यंत एवढ्या ज्या टायमाला मंडळाकडे काय नव्हतं आणि आता असताना देखील ते मॅनेजमेंट टीम कसं ते मंडळ सांभाळते आहे. आता हंडी बोलतो एका दिवसात, आता हंडी नसतो, सराव जो चालू असतो तो गेले 2-2, 3-3 महिने चालू असतो. मग तो सराव चालू होण्यापासून ते संपल्यानंतर, संपल्यावर पण असं असतं की हंडीच्या शेवटच्या दिवशी किंवा प्रॅक्टिसच्या दरम्यान इंजरी झालेली असते किंवा दुखापत झाली असते, त्या खेळाडूंचा पाठपुरावा बऱ्याचशा गोष्टी ते हंडीनंतर देखील चालू असतात. परत वर्षभर काही सण साजरे वगैरे, सण म्हणजे कसं मंडळातले काही कार्यक्रम वगैरे या सगळ्या गोष्टी वर्षभर चालू असतात. तर या सगळ्या गोष्टी त्या वर्षभर मॅनेजमेंट बघत असते किंवा मंडळातले काही खेळाडू त्यांना हेल्प करत असतात. तर हे एक कुटुंब आहे आमचं हे. आणि ती आता गेले 14-15 वर्ष हे चांगल्या रीतीने सगळेजण एकजूट आहेत आणि देवाच्या कृपेच्या आशीर्वादाने सगळं नीट चाललंय आमचं. अजून आमच्यामध्ये असं काय नाही. आता आता आपल्या बोलण्यात जसा मुलीचा विषय झाला, हा. तशी तुमच्या गोविंदा पथकात रणरागिणी बोल, दासीची राणी बोल, तिला हा. कमीच नाव आहे. हो अशी एक हुकमाची राणी आहे. हो. तिच्याबद्दल तुला म्हणजे तू काय बोलशील तिच्याबद्दल? तिचं नाव श्रावणी आहे. ती गेल्याच्या 2024ला देखील प्रॅक्टिसला आली होती. पण काय झालं त्या टायमाला मला वाटतं तिचे वडील एक्सपायर झालेलं असं काहीतरी झालेलं, तर त्याच्यामुळे ते तिथून ती प्रॅक्टिसला बंद झाली आणि मग ती 2025ला कंटिन्यू आली. 2025ला म्हणजे मला तरी असं वाटतं की पूर्ण ह्याच्यामध्ये बरेचसे मुली की अशा खेळाडू आल्या टॉपर म्हणून आलेले असतील, पण सेकंड टॉपर करून अजूनपर्यंत तर मी माझ्या ह्याच्यामध्ये 25 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी सेकंड टॉपर करून मुलगीला तर अजून बघितलं नव्हतं. मग ते एक आमचं म्हणजे नशीब पण बोलू शकतो की आम्हाला देवीचा आशीर्वाद पण बोलू शकतो आम्ही, की ती आम्हाला त्या देवीच्या स्वरूपात भेटली. छान, खूपच छान.
आणि जो उपमाचा एक काय तुमचा वरचा त्या फॅमिलीकडून कसा सपोर्ट आहे? कारण का तो तर एकदम 10व्या थरावर म्हणजे फॅमिलीचे रिस्ट्रिक्शन वगैरे किंवा घाबरतात किंवा बिंदास सोडतात. अं, आता जसं मी इंजरीचं बोललो होतो, आता हंडीमध्ये मेन तर जेव्हा आपण सराव करतो तेव्हा इंजरीजचे चान्सेस जास्त असतात. त्या इंजरीज कशा टाळता येतील हे जास्त करून आमच्या मंडळाचा फोकस तेच असतं की इंजरी किती कमी होतील. देवाच्या कृपेने अजूनपर्यंत तरी आमच्या इंजरीज कधी झाल्या नव्हत्या. गेल्या वर्षी 2 इंजरीज झाल्या. ते पण बॅड लक बोलू शकतो आम्ही. त्याच्यामध्ये जो तो टॉपर बोलतो आम्ही 10व्या थराचा, तो 10व्या थराचा टॉपर गेल्या वर्षी जे काही 10 थर लागतील त्याच्यामध्ये माझे होप्सच मेले होते अक्षरशः. 1.5 महिना किंवा 2 महिने अगोदरची गोष्ट असेल. सरावाच्या दरम्यान फक्त वरून ते 2 टॉपरच पडले प्रॅक्टिसच्या टायमाला. आम्ही 8 थर लावत होतो. ती मुलगी आणि तो वरचा टॉपर पडला आणि त्या टॉपरलाच इंजरी झाली. टॉपरला इंजरी झाली आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये त्याला सगळं उपचार वगैरे चालू केले. पण एक तो टॉपर एवढा बिंदास होता की बोलतात ना, म्हणजे माझे झोप संपले होते. मी असा विचार करत होता काय पुढे काय काय नाही काय, म्हणजे म्हणजे डोकं चालतच नव्हतं. झोप नाही काय नाही. त्याची आई इथे नाही राहत होती, विरारलाच राहत होती. ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला भेटायला आली. त्याला भेटल्यानंतर मला येऊन भेटले आणि मला बोलते की सर, तो मला बोलतोय सरांना सांग की माझं आता बरं झालं की मला पहिला प्रॅक्टिसला घ्यायला, नाही तर सर प्रॅक्टिसला घेणार. मग हे जेव्हा त्याच्या आईने मला सांगितलं तेव्हा माझे होप्स पुढे वाढले की एक लहान पोरगा ज्याला इंजरी झाली आहे तो मला येऊन म्हणजे त्याच्या आईला असं असं सांगतोय की ह्या गोष्टी. मग असे असा खेळाडू म्हणजे ह्या वयामध्ये भेटणं फार क्वचित, असं मी माझ्या म्हणजे पूर्ण कालावधीमध्येच क्वचित बघितलंय. हे मोस्ट ऑफ दी बघितलं ना, जरा इंजरी झाली किंवा काय झाली की जरा हे करतात. नॉर्मल पण कोण काही काही ढोंगी लोक असतात, कारण देतात. असे पण असतात. प्रॅक्टिसला नाही हा, कारण देतात मग लास्टला येणार. पण असे खेळाडू असतात की जे मनापासता येतात आणि म्हणजे माझे तरी लिटरली सांगू त्या मुलाने एवढे होप्स वाढवले होते ना की काय बोलू. काय त्या मुलाचं नाव काय मला ऐकायला आवडेल. कार्तिक. कार्तिक. हो. अच्छा. आणि ज्यावेळी कोकण नगर पथकाचे 10 तर यशस्वी रचले तो दिवस आणि हा. त्याच्या पुढचा दिवस काय फील होत? 10 थर जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा हे 10 थर तर कधी लागले नव्हते 2025च्या अगोदर. आम्ही 10 थराची तयारी करून मैदानात उतरलो होतो. आता प्रॅक्टिस आम्ही पूर्ण केली होती. शेवटी तो दिवस पण साथ देतोय की नाही ते बघायला लागतं. मग ते आमले चांगल्या रीतीने थर लागले. आमचा उतरवायचा प्रयत्न होता, पण ठीक आहे. ते काय थर लागल्यावर जरा जोश जास्त वाढतो, तर थर ते कुठेतरी कोसळले गेले. आणि ती फिलिंग अशी होती ना, की ती अविस्मरणीय फिलिंग होती. म्हणजे ती एकतर जागतिक स्तरावर तो रेकॉर्ड झाला होता. परत भारतामध्ये पहिल्यांदा लागलेले थर आणि 10 थर. तर त्या भावनाचं व्यक्त करता येत नव्हत्या. अक्षरशः पथकातले सर्वच्या सर्व खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होते की 10 थर लागले तेव्हा. तो एन्जॉयमेंट सांगता पण येत नाही आणि असा क्षण आहे की तो मरेपर्यंत लक्षात राहणार. की प्रत्येकाच्या जे जे त्या क्षणाला ते 10 थराच्या वेळी होते, खेळणारे असतील किंवा सपोर्टर असतील किंवा जे जे कोकण नगर फॅमिलीशी जुळलेले आहेत, ते हा क्षण असा आहे की तो सगळ्यांच्या मरेपर्यंत लक्षात राहणार. क्षणच असा होता. हो. या दहीहंडीच्या निमित्ताने तुमचा एक भारताबाहेर एक दौरा झाला आहे. हो. त्याबद्दल म्हणजे तिकडचं वातावरण किंवा तिकडचे गोविंदा त्याबद्दल तू काय सांगतो? स्पेनला मी पहिल्यांदा 2022ला गेलो. सेकंड टाइम 2024ला देखील गेलो होतो. त्याच्या अगोदर बरेच वर्ष आपल्या महाराष्ट्रामधनं एक बऱ्याच वेळा वेगवेगळी टीम जायची स्पेनला. तर काही काळानंतर आता ते आपल्या इकडचे बरेचसे असे खेळाडू वाढत गेले तिकडे जाण्यासाठी. तर
22ला जेव्हा मी फर्स्ट टाइम गेलो तेव्हा मला तिकडचा तो कल्चर, तिकडे काय असतं त्या हंडी किंवा काय तिथे आपल्या इकडे दहीहंडी बोलतो आपण, कृष्ण जन्माष्टमी. तसं तिकडे तो काय फेस्टिवल वगैरे नाही, तिथे कॅशलर्स करून एक स्पोर्ट्स आहे एक प्रकारचं, कॅशलेस. कॅसलर्स बोलतात त्याला. ओके. तिथे आपल्या इकडे कसे थराची रचना असतो तसे तिकडे नाही, तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मेशन्स असतात. त्या फॉर्मेशनसाठी एक असे मार्क्स दिले जातात, टोटल दिले जातात, अंक त्याची ग्रेडिंग्स असते. त्या प्रकारे तिकडे ते कॉम्पिटिशन खेळलं जातं आणि ते इंटरनॅशनल लेवलला खेळलं जातं. तिथे फक्त आपल्या इकडे प्रत्येक एरियामधला गोविंदा पदक निघतो, गल्ली गोळ्यातना गोविंदा पदक निघतो, तिथे तसं नाहीये. तिथे क्लब्स आहेत, तिथे प्रॉपर कंट्री रिप्रेझेंट करतात, एका कंट्रीचे स्पोर्ट्स चालतात तिथे. कंट्री म्हणजे फ्रान्सवाले येतात, स्पेनवाले येतात, असे बरेचशा वेगवेगळ्या कंट्रीज असतात. ते कंट्रीज येऊन तिकडे तो स्पोर्ट्स साजरा करतात, असा तो तिकडे खेळ आहे. परत आपली थराची रचना रचायची वेगळी आहे आणि त्यांची पूर्ण वेगळी आहे. तिकडचं मंडळ नाही बोलत की विला फ्रँका करून क्लब आहे एक तिकडे, तर तिकडचा तो दिग्गज आहे, म्हणजे खूप खूप वर्ष तोच म्हणजे गाजवत आहे तिकडचा एक विला फ्रँका. तर दरवर्षी ते आपल्या इंडियातले जे काही जातात स्पेनला खेळाडू किंवा, तर त्या लोकांना तोच क्लब तिकडे गेलं की सगळ्या व्यवस्था वगैरे करतो, राहण्यापासून खाण्याची वगैरे सगळी व्यवस्था करतो. आणि त्याच मंडळातील जे खेळाडू आहेत, जसे माझ्या पण ओळखीचे जे खेळाडू आहेत, ते आपल्या पद्धतीने 5 थर तिथे रचून झालेले आहेत. म्हणजे आपली टेक्निक थोडीशी कुठेतरी ते लोक बघतायत ट्राय करून. अच्छा. भविष्यात जर त्यांना आपली टेक्निक कळाली सोप्या पद्धतीने कशी लावायचं, ते देखील जास्त थर नसतील. आणि आपल्या भारतात देखील काही मंडळं आहेत, जोगेश्वरीतच आहेत, तर ती मंडळं देखील त्या पद्धतीने ट्राय करत असतात आपल्या त्यांच्या पद्धतीने जसं जमेल तसं थर रचना, म्हणजे त्यांची प्रॅक्टिस कशी होते काय होते किंवा त्यांची रचना करत असतात. तर हे कसं कल्चरल एक एक्सचेंज करणं आपण बोलू शकतो. पण जर आपल्याला तिकडे पोचायचं असेल त्या कॉम्पिटिशनला, तर एक गोविंदा पथक, एक मंडळ किंवा असं पोचू शकत नाही तिकडे. त्याला एकतर महाराष्ट्र, जास्त करून दहीहंडी सण हा महाराष्ट्रामध्ये साजरा होतो. महाराष्ट्रामध्ये पण बोलायला गेलं तर मुंबई शहरामध्ये, मुंबई, ठाणे, उपनगर असं ह्या 3 जाग्यावर जास्त साजरा होतो. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पुढाकार घेऊन याच्यामध्ये एक टीम बनवावी किंवा असे खेळाडूंची टीम बनवावी, त्यांना सपोर्ट करावा. आणि इंडियाकडनं पण तिथे एक जाऊन की इंडियाच्या नावाने पण रिप्रेझेंट करता येईल त्या स्पोर्ट्समध्ये. आणि भविष्यात देखील तिकडे ती चॅम्पियनशिप आपल्या इंडियाच्या नावावर पण आली तरी खूप मोठी गोष्ट आहे, तर अशी माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. आणि आम्हाला वाटतं की आमच्याकडून तुम्हीच रिप्रेझेंट व्हा तिकडे स्पेनला, कोकण नगर गोविंदा पथक. मी ते पथक म्हणून रिप्रेझेंट नाही व्हायचंय, पण आता मुंबईमध्ये असं किंवा बऱ्याच ठिकाणी चांगले चांगले प्रशिक्षक पण आहेत. हो. तर अशी एक टीम बनवून बऱ्याचशा खेळाडूंना जमा करून चांगले चांगले खेळाडू वगैरे घेऊन, नक्कीच मी तर बोलतो आपले दर 10 थर आरामशीर लागतील आरामात. त्यांचे जे आहेत त्या टेक्निकने. जर चांगले चांगले खेळाडू आणि चांगले प्रशिक्षक जर एकत्र आले, तर सगळ्या गोष्टी एकत्र आल्या ना, तर नक्कीच आपली चांगली टीम तिकडे जाईल पण आणि जिंकून पण येईल पहिल्याच वर्षी, अशी माझी माझी अशी इच्छा पण आहे. आणि होईल भविष्यात, बघू काय आहे काय. होऊ शकतं. होणार होणार 100% होईल, आरामशीर जिंकून येऊ कॉम्पिटिशन. बर. जो आताचा माहोल चाललाय प्रो गोविंदाचा, एक टोटल 20 टीमांना एंट्री दिली आहे आणि आताचं जे नियमावली आहे त्याबद्दल तू काय सांगशील? नियम अजून मला देखील माहिती नाहीये. मला आता गेल्या 4-5 दिवसा अगोदर आम्हाला कळालं आमच्या मंडळाला की आमचं टीम मध्ये म्हणजे 16 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, असं गेल्या 4-5 दिवस अगोदर डिक्लेअर झालं ते.
हार्डली मला वाटतं सॅटर्डे का संडेची गोष्ट आहे, डिक्लेअर केलं त्या लोकांनी. पण त्याच्या अगोदर एक तारखेला मीटिंग झाली होती. गेल्या वर्षी आम्ही प्रो मध्ये नव्हतो. तर गेल्या वर्षी काय नियम ठरवले किंवा काय आम्हाला काय माहिती नव्हतं, आम्ही त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स केलं नव्हतं. यावेळी अचानक आम्हाला कॉल आला की असं असं आहे, तुम्ही मीटिंगला या 1 तारखेला. आम्ही मीटिंगला गेलो. मीटिंगला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की ज्या 16 टीम आहेत त्या तशाच आहेत. 4 टीम आहेत, तुम्हाला वाईल्ड कार्ड मध्ये एंट्री दिलेल्या झाली. पण असं नाही की तुमची कन्फर्म जागा होणार, त्याच्यावर बिडिंग होणार होती, बऱ्याचशा प्रोसेस होणार होत्या अशा सांगितल्या गेल्या होत्या. त्या प्रोसेसमध्ये असं सांगितलं होतं की 16 टीम मध्ये जर कुठचा ओनर असेल त्याला त्याची टीम रिलीज करून, जर त्या 4 टीम मध्ये इंटरेस्ट असेल कुठच्या टीमवर, तर त्या टीमवर बोली लावेल आणि त्या टीमला एक्वायर करेल. अच्छा. आणि त्याची टीम रिलीज करेल. आणि त्याची टीम रिलीज केल्यानंतर त्या टीमला उरलेल्या बाकीच्या 15 टीम मध्ये जर कोण इंटरेस्ट असेल त्या टीमला घ्यायला, तर ती टीम घेऊ शकते आणि त्याची टीम रिलीज करू शकते, असं त्यांनी अगोदर सांगितलं होतं. आता असं एवढंच गणित माहिती आहे, आता त्याच्या पुढचं माहिती नाही. पण त्याच्यामध्ये आता कुठच्या टीम कुठच्या ओनरने का रिलीज केल्या, काय त्याच्यामधलं मला तर आता काय आयडिया नाही. फक्त हा एवढी प्रोसेस त्या लोकांनी सांगितली होती. त्याच्यामध्ये आमचं टीमचं पण सिलेक्शन झालं. मुंबई फॅल्कॉन करून संघाने आमच्या कोकण नगर टीमला त्यांनी एक्वायर केलं आहे. अजून तरी पुढचं काही डिटेल्स काय आयडिया नाही आमच्याकडे पोहोचल्यानंतर. मॅट पासून मातीपासून मॅटवर गेलेला प्रो गोविंदाचा खेळ, हा गोविंदा कोर्टात पण जाऊन आला. गेले काही वर्षाच्या आधी हा गोविंदा कोर्टात गेला, तेव्हा कोकण नगर गोविंदा पथकाचं किंवा तुझं पर्सनली काय भूमिका होती त्याबद्दल? मी जेव्हा पहिल्यांदा 2011 की 12च्या टायमाला, मला एक्झॅक्ट इयरली लक्षात नाही, पण मला वाटतं तसं 12च्या टायमाला कोर्टामध्ये गेली होती हंडी. आणि त्याच्यामध्ये पण जय जवान गोविंदा पथकाने पण मला वाटतं भूमिका घेतलेली. सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली ती लोक त्याच्यामध्ये हंडी वाचवण्यासाठी. आणि समन्वय समिती करून होती त्या टायमाला दहीहंडीची, जी सगळ्यात मुंबईचे बरेच बरेच मोठे मोठे नावाजलेले खेळाडू प्रशिक्षक वगैरे त्या समितीमध्ये होते. परत राजकीय मंडळी होती त्याच्यामध्ये, बरेचसे मोठे मोठे मंडळी होती. त्यांनी फायनान्शियली हेल्प केलेलं, मार्गदर्शन केलं होतं. आणि अजून पण काही गोविंदा पथक होते जे जय जवानच्या सपोर्टला किंवा जय जवान आणि हे जे मंडळ होती ते लोक तिथे सुप्रीम कोर्टामध्ये केस आपले हंडी वाचवण्यासाठी लढाई करत होते त्या टायमाला. आमचं तर पथक तेव्हा नव्हतं, 2013ला स्थापन झालं होतं. आणि हे मला वाटतं 2012ची गोष्ट आहे. मी तेव्हा दुसऱ्या मंडळात खेळत होतो. आणि एक पत्रकार परिषद पण झाली होती त्या टायमाला. विडीच्या मागे एक पत्रकार परिषद आहे, तिथे झाली होती. तिथे मी देखील गेलो होतो. पण माझं काय तेव्हा अस्तित्व नव्हतं हंडीच्या खेळामध्ये. पण योगेश्वरीमध्ये माझं नाव होतं थोडंफार, तर बरेच जण ओळखायचे. तसं हंडी तेव्हा वाचवण्यामध्ये बरेच जणांचं योगदान आहे. त्याच्यानंतर 2016ला देखील गव्हर्नमेंटने परत बंदी घातली होती. 20 फुटाची हंडी केली होती. 18 वर्षाची मर्यादा ठेवली होती. तेव्हा पण खूप सारे वाद झाले होते. आम्ही जोगेश्वरीमध्ये बरेचशा मिटिंग घ्यायचो, बरेचशा मंडळांना जमा केलं होतं. जोगेश्वरीमधनं एक आम्ही मोर्चा काढलेला शिवाजी पार्कला. तर त्याच्यामध्ये बरीच मंडळं होती आमची. जोगेश्वरीतली देखील नावाजलेली होती, छोटी मोठी सगळी मंडळं. बाहेरच्या मंडळांनी पण आम्हाला सपोर्ट केला होता. जोगेश्वरीच्या बाहेरचे मंडळ जे चेंबूरवाले होते, बालवीरवाले होते, अजून असे इकडे तिकडचे बरेचसे लांबचे मंडळ आली होती. तो मोर्चा देखील आम्हाला थोडाफार फायदेशीर झाला की ते कुठेतरी तो आमचा आवाज सरकारला पोहोचला. मग तेव्हा 2016च्या नंतर हंडी तर काही ती साजरी झाली नाही प्रॉपर. 2017च्या हंडीच्या अगोदर असा निर्णय दिला गव्हर्नमेंटने की 14 वर्षाचा वरील खेळाडू पथकामध्ये सामील करावे, त्याच्या खाली नाही. आणि उंचीची मर्यादा ही काढून टाकली होती 2016च्या नंतरची. 2017 पासून तरी अजूनपर्यंत काही गालबोट नाही लागलेले आहेत. पण त्याच्यावर एक सांगू इच्छितो की 14 वर्षाचा जो खेळाडू आहे, आता जिथे पण दहीहंडी जी ऑर्गनायझर्स आहेत किंवा दहीहंडी जी लागते तिथे प्रत्येक ठिकाणी हार्नेस हे वापरलं जातं. तर जिथे हार्नेस असेल तर तिथे ना कमीत कमी त्या टॉपरला वयाची मर्यादा ठेवू नका, कारण तो टॉपर आहे
जेवढा हलका असेल तेवढं वजन कमी झालं की थर जरा वरती वजन उठताना बसताना उतरताना जरा कम्फर्टेबल पथकाला तेवढा म्हणजे वजन कमी असलं की जरा बेनिफिट भेटतो. तर वयाची अट टॉपरला नसेल, जर हार्नेस असेल तर तो एक बेनिफिट ऑफ डाऊट दिला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंटने कुठेतरी तो 14 वर्षाची अट टॉपरसाठी काढली पाहिजे, हार्नेस असेल तर. आणि बाकी त्याच्या खालचे जे खेळाडू आहेत ते 14 वर्षाच्या खाली असतील. तो फक्त एक असं कुठेतरी बदल नियम चेंज झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि याच दरम्यान कोकण नगर गोविंदा पथकाने झोपून नवताराची सलामी लावली होती. ती 2016ला लावली होती आम्ही. काय झालं, 20 फुटाची अंडी आहे, तयारी करून गेलेलो 8 थराची आणि सगळी. मला पण माहिती नव्हतं, तर मी असं त्या साईडला बोलत होतो. ते पुढे टाइमपास करता करता मीडिया वगैरे होते, तर त्या लोकांनी असे झोपून 9 थर लावले आणि तो मीडियावाल्यांनी हायलाइट केला आणि पूर्ण सगळीकडे पसरवून टाकलं. तर ते जरा एक पिक्चर मध्ये आला होता तेवढा. आणि त्याच्यानंतर 2016 हळूहळू संस्कृती युवा प्रतिष्ठान, प्रताप सरनाईक सर आणि पूर्वेश दादा हे जे आयोजक त्यांचे प्रो गोविंदाचे, तिथे पहिला 2018ला प्रो गोविंदा चालू झाला होता त्यांच्या जागेवर तिथे वर्तक नगरला. तेव्हा देखील आम्हाला 3रा क्रमांक भेटला होता. 2019ला देखील प्रो गोविंदा होता, पण कोणतरी राजकीय एक एक्सपायर झाल्यामुळे तो 2019चा प्रो कॅन्सल झाला होता. 2021-22ला हे कोरोनामुळे बंद होती हंडी. तर एवढा टाइम घेतल्यानंतर मग पूर्वेश दादाने डोक्यात असा विचार आला किंवा काय माहिती नाही, त्याला तो प्रो गोविंदा एक वेगळ्या लेवलवर घेऊन जायचा होता. 2022ला पण प्रो झाला, पण मातीतच झाला होता मातीत झाला. तिकडे. तेव्हा पण आम्हाला 2रा क्रमांक भेटला 2022ला. आणि 2023ला मग तोच प्रो गोविंदा वर्ली डोम मध्ये मॅटवर आला. तर ह्याच्या प्रो गोविंदा जो मॅटवर आणला त्याच्यासाठी पण पूर्वेश दादाचे आणि प्रताप सरनाईक सर यांचे कोकण नगर गोविंदा बद्दल खूप आभारी आहे. आम्हाला देखील 2023 आणि 2024ला संधी भेटली होती मॅटवर खेळायसाठी. मॅटवर आल्यानंतर गोविंदा किंवा दहीहंडी सण आणि खेळाडूंकडे बघण्याचा नजरिया हा खूप फरक पडलेला आहे. तर पहिला मातीवर म्हणजे आपण मैदानात खेळायचो, त्याला काय एवढा स्कोप नव्हता किंवा हे नाही सण साजरा करायचा. तर टपोरी काय हे आहे काय, किंवा बरेचसे नावं ठेवायचे, किंवा आई वडील पण पाठवताना विचार करायचे कसं काय काय आणि हे नाही ते. पण जेव्हा मॅटवर आला एक प्रोफेशनल करून असं वेगळी वळण भेटत गेली त्याला प्रोफेशनलिझमची, की कशी रचना करायची, स्पीड काय असतो, काय टॅक्टिक्स काय असतात, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे. सोशल मीडिया आली, टीव्हीवर यायला लागले, माझा मुलगा टीव्हीवर आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टीने त्याचा जरा बघण्याचा दृष्टिकोन जरा चेंज होत गेला प्रो गोविंदामुळे. तर त्याचा पण खूप इम्पॅक्ट पडला आहे. आणि आता प्रो गोविंदामुळे दहीहंडीवर एवढी इम्पॅक्ट पडलाय की टेक्निक सगळ्यांना माहिती पडत गेल्या सगळ्या गोष्टी. मला थराची रचना पण वाढत गेली. तर आत्ताच्या काळाला तर मी बोलतो 8 थराला काही किंमतच नाही राहिली, अशी परिस्थिती झाली आता 8 थराला. 2 ते 3 वर्षापूर्वी 8 लावणं आणि उतरवणं तरी खूप डिफिकल्ट होते. आता तर ते खूप सोपे झाले आता. प्रो गोविंदाच्या नियमावलीमुळे अनेक संघांना संधी नाही भेटले आत यायची. म्हणजे 25-26 जे नियम लावले प्रो गोविंदाने, त्यामुळे जे संघ स्वतःला म्हणजे सिद्ध करायचे आहे त्यामुळे ते लोक एंट्री नाही भेटले त्यांना. त्याच्याबद्दल तू काय सांगू शकतो का, किंवा त्या संघांना काय सांगू शकतोस का ज्यांना एंट्री नाही भेटली? एंट्री म्हणजे आता गेल्या आम्ही 2 वर्ष खेळून आम्हाला देखील गेल्या वर्षी एंट्री भेटली नाही. तर आता त्याच्यावर मी काय कमेंट्स करणार? त्याच्यावर आता बोलण्यासारखं कसं आहे की आता मला घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं तर काय करणार. आता जर क्रिकेटच्या टुर्नामेंट असतात, जसा एक फॉर एक्झाम्पल बाबा 16 टीमच घेणार. आता ज्या 16 टीम आल्या त्या 16 टीम खेळणार, जे पहिलं रजिस्ट्रेशन करतील ते. तसं गेल्या वर्षी आमच्या बरोबर झालं होतं.
जर नाही झालं तर आम्हाला नाही घेतलं. आता या वर्षी, गेल्या वर्षी त्यांनी असं सांगितलं होतं की पहिले जे टायमिंग, काहीतरी सगळ्यांना टायमिंग दिलं, त्या टायमामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना ते लोक घेणार करून सांगितलं होतं. तसंच काहीतरी झालं होतं. तर ह्या वर्षी आता काय अजूनपर्यंत आम्हाला पण माहिती नाही. फक्त जे मगाशी होतं ते तुम्हाला मी सांगितलं की त्या लोकांनी बोलवलेलं मीटिंग घेतली होती ती. आता पुढच्या वर्षी परत काय चेंजेस करतील, नवीन टीमला संधी देणार की नाही, अजून काय मला पण त्याच्यात काय आयडिया नाही. कारण त्यांची ती मॅनेजमेंट टीम असते, ऑर्गनायझर्स असतात, बरेचशा आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये ते लोक ठरवतील कसं काय ते. बर, जेव्हा तुम्ही 10 थर लावले आणि पूर्ण दिवस फिरून, तर ज्या तुम्ही एरियामध्ये राहता त्या एरियाचा माहोल कसा होता? म्हणजे जेव्हा तुम्ही रिटर्न आलात 10 थर लावून, सगळीकडे व्हायरल झाला. अक्षरशः आम्ही सकाळी स्टेटस लावले, बघतोय सकाळ सकाळी पहिले कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थर ठोकले अक्षरशः. आम्ही पण स्टेटस बघून हे होतो, शॉक होतो की हे कसं काय शक्य आहे. म्हणजे डायरेक्ट बोलतात ना, शांतीत क्रांती केली आहे डायरेक्ट. जेव्हा तुम्ही रिटर्न आला पूर्ण दिवस फिरून, तर इकडचा माहोल काय होता जिकडे तुम्ही राहता? जसे आम्ही 10 लावले, बातमी तर पूर्ण सगळीकडेच पसरली. पण कसं असतं की खेळाडू तर आम्ही तयारी करून गेलो होतो, आम्ही खुश तर होतो, आम्हाला माहित होतं द्यायला लागणार घरी, आम्ही तर खुश होतो त्याच्या बाबतीत. पण प्रत्येक खेळाडू जे होते, जे ते आमच्या पथकामध्ये जे खेळणारे होते किंवा फिरायला जे आले होते, त्यांच्या फॅमिलीमध्ये अक्षरशः सगळेजण टीव्ही लावूनच बसले होते. कंटिन्यू सगळ्यांचे मेसेजेस, फोन बिन ग्रुपवर, हे ते प्रत्येकाचे आई वडील एवढे खुश होते, जे आमच्या कोकण नगर फॅमिलीशी जे जुळलेले आहेत, ते मित्र मंडळी, बरेचसे खेळाडू वगैरे सगळे कंटिन्यू न्यूज चॅनेल स्टेटसवर वगैरे तेच सगळं बघतोय आम्ही. आणि अक्षरशः आमचं मंडळ कधी आपल्या एरियामध्ये येतो अशी वाट बघतोय सगळी. तर इथे बरेचशा लोकल अशा पहिल्यासारख्या आमच्याकडे अजून माहोल तो कमी नाही झालेला आहे. आमच्या इथे जर आलात तर ही आता आपण बसलो इथे, समोर हंडी लागते, बाहेर रोडवर लागोपाठ 3-4 हंडे आहेत, अशा कंटिन्यू अशा लाईनीत हंडे आहेत. तर जेवढे पण मंडळी आजूबाजूचे आहेत, ऑर्गनायझर आहेत किंवा आम्ही प्रॅक्टिस करतो त्याच्या बाहेर पण हंडी लागते. सगळी मंडळ आमची अक्षरशः वाट बघत होतो. आम्ही जसे आलो, एंट्री केली, तिकडून प्रत्येक मंडळ आमचं स्वागत सत्कार करत 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 आम्ही आमच्या मैदानात आलो. आणि तुझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलंय, तू असं बोललास की 2022 साली तुझं स्वप्न पूर्ण झालं 10 थराचं. त्यामागचं काय आहे? गणित काय त्यामागचं? ते गणित म्हणजे कसं होतं की 2022ला स्पेनला गेलो होतो. अच्छा. आणि स्पेनचे तेव्हा त्यांचे थर वगैरे ते पण 10 थर लावतात, त्या टीम बरोबर आम्ही होतो ना, सपोर्टच करून होतो. तर तिथे कसं आहे, जरा हाईट बॉडीने दिसले ना, मग ते लोक आतमध्ये घुसवतात, मग त्यांच्या शिडीच्या आतमध्ये किंवा बेस, मग ते एक तरी पाय खांद्यावर आला, हा बाबा चल माझ्या खांद्यावर 10 थर लागले. ते असं ते गणित होतं, म्हणून ते. अच्छा अच्छा, म्हणजे ऑलरेडी तू प्रेझेंट केलंय. हा, म्हणजे मी बोललो मी 10 थराला होतो तिकडे, मग माझ्या खांद्यावर एक पाय आहे ना, हा चला. ते तसं एक मस्त त्यांचे कसं, त्यांची ती टेक्निक वेळ आहे, बेसला घुसवतात, ते सपोर्टर्स वगैरे असतात वरती, पॅकिंग पासून ते सगळ्या गोष्टी असतात ना, तसं ते हिशोब होतं. तर मी ते असं सगळ्यांना बोलायलो, माझी तर इच्छा पूर्ण झाली बाबा 2022 ला. हा 2022ला स्पेनला. दादा, जसे तुम्ही 7, 8 नंतर 9 आणि आता 10 थराचे जसे मनाला रचत गेलाय, तर जे बाकीचे मंडळ आहेत त्यांना एक तू कशा प्रकारे गाईड करशील की कसे तुम्ही 7 ते 10 पर्यंत पोहोचू शकता? प्रवास तर खूप कठीण होता इथपर्यंत पोहोचायचा. सगळ्यात महत्वाचं तर जसं मी बोललोय की खेळाडूंची संख्या ही खूप महत्वाची आहे थर रचताना. की थराची रचना कशी करतोय, काय प्लॅनिंग आहे, कसे रचायचे, त्याच्यानंतर ते रचताना किती आपल्याला खेळाडू लागणार आहे, तेवढे खेळाडू आपल्याकडे आहेत का. जर माझ्याकडे खेळाडू फक्त 8 थर रचण्यापुरतीच खेळाडू आहेत आणि मी 9चा प्रयत्न केला तर ते लागणारच नाही. तर त्याच्यामुळे काय होणार, इंजरीज वाढणार, मी जबरदस्तीचा रिस्क घेणार आणि इंजरीज वाढल्यामुळे परत मंडळाला त्रास, सगळ्यांना त्रास होणार. तर आम्ही देखील तेच करत आलोय, जेवढी खेळाडूंची संख्या आहे तसेच आम्ही थर रचत आलेलो आहे. जर नाही होत असेल तर 1 वर्ष आम्ही थांबलो पण आहे, असे बरेचदा आम्ही थांबलोय.
जसं पहिल्यांदा आम्ही 2013-14ला जेव्हा 7 लावलेले तेव्हा आम्ही 8ची देखील प्रॅक्टिस करत होतो. पण ते लागत नव्हते म्हणून आम्ही जेव्हा कन्फर्म झाले तेव्हा आम्ही 2015ला 8 लावले. आम्ही प्रयत्न पण केले नव्हते 13-14ला. 2015ला आम्ही 8 लावले. त्याच्यानंतर 9ची प्रॅक्टिस 2017-2018ला केली होती. पण आम्ही तेव्हा खेळलो नाही. 2019ला जेव्हा आमची तयारी झाली होती तेव्हा खेळलो आम्ही. पण आमचे काय 9 लागले नव्हते तेव्हा पण. तसंच 2022ला सतत आम्ही 9 लावत होतो. 2024ला 10 थराची प्रॅक्टिस चालू केली. ती प्रॅक्टिस कुठेतरी अपूर्ण राहिली म्हणून त्या वर्षी आम्ही प्रयत्न नाही केला. 2025ला पूर्णपणे तयारी केली आणि मग आम्ही 10चा प्रयत्न केला आणि आम्ही सक्सेस झालो. बाकीच्या मंडळांना पण हेच सांगेन की सराव तुम्ही चालू ठेवा, जी तुम्हाला थर रचायचे आहेत ते. पण शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला कळतं की आपली तयारी झाली आहे की नाही झाली असेल ना तर नका करू. लोकांना दाखवण्यासाठी किंवा आजूबाजूला दाखवण्यासाठी आजूबाजू जवळजवळचे पथक असतात त्यांच्यामध्ये जास्त क्लॅशेस असतात. एरियामधले जर बाजूबाजूला पथक असेल ह्याच्याबरोबर ठसन त्याच्याबरोबर ठसन, नाही मी पहिला मग मी हे दाखवते मी 9ची ट्राय खेळलो. या गोष्टी करायची गरजच नाही. जेवढी प्रॅक्टिस झाली आहे तेवढेच थर रचा, नाही झाली पुढच्या वर्षी लावा. त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये काय होतं, खेळाडू फुकटखाली जबरदस्ती प्रॅक्टिस नाही खेळणार, इंजरी वाढणार. इंजरी वाढल्यानंतर जर ती मेजर असेल तर त्याच्या मागे हॉस्पिटलला फेऱ्या मारा, खर्च, त्यांच्या फॅमिलीला त्रास, मंडळाला त्रास, या सगळ्या गोष्टी होतात. हे नंतर कळतं करून झाल्यावर. तेव्हा असं वाटतं की नाही खेळलो असतो बरं झालं असतं. त्याच गोष्टी अगोदरच कंट्रोलमध्ये आणा. जेवढी तयारी झाली असेल तेवढेच थर रचा, जेणेकरून सर्व खेळाडू सुखरूप घरी येतील. दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण आपापल्या घरी जाईल. त्याच्या फॅमिलीला टेन्शन नाही, त्या खेळाडूला टेन्शन नाही आणि मॅनेजमेंट मंडळाला पण काही प्रॉब्लेम नाही. मग ह्या गोष्टी प्रत्येक मंडळाने कमीत कमी फॉलो करावे. किती काही केलं तरी इंजरी होणारच आहे. इंजरी काय सांगून होत नाही, की कशी पण होऊ शकते. पण आपल्याकडनं जेवढं कंट्रोल करता येईल तेवढं करावं कंट्रोल. आणि दुसरी गोष्ट, कॉम्पिटिशन जे ठेवतो आपण कॉम्पिटिशन ठेवा, पण ते कॉम्पिटिशन एकमेकांशी नका ठेवू. स्वतःची कॉम्पिटिशन ठेवा. तो जर 8 लावतोय, तो 9 लावतोय किंवा तो 10 लावतोय ना, मी पण 10 लावणार, मी पण 9 लावणार. पण समोरचा जसा प्रॅक्टिस करतोय तशी प्रॅक्टिस मी पण केली पाहिजे. त्याचा मनामध्ये राग ठेवा, कॉम्पिटिशन ठेवा की मी पण तशीच तयारी करणार, मी पण तेवढाच जोर लावणार. असा सक्सेस घ्यायला बघा. बाकी नॉर्मल काय, हंडी झाल्यानंतर तुम्ही एकाच एरियातल्या परत भेटणार. आपलं मंडळ कसं मोठं करता येईल त्याकडे जास्त करून लक्ष द्यावं, त्या मंडळांना मला सांगायची इच्छा आहे. अजून एक महत्वाचा प्रश्न, काही लोक म्हणतात की दहीहंडी एक आता व्यवसाय झाला, यावर तुझं मत काय? व्यवसाय बोलणाऱ्यांना काय आपण थांबू शकत नाही. व्यवसाय असं काय नाही आहे. आता जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की एक मंडळ हे डायरेक्ट मोठं होत नाही कधी पण. शून्यातूनच वर येत आहे. कुठचंही मंडळ असून दे, कोण असं नाही की डायरेक्ट आला आणि पहिल्या दुसऱ्या 2-3 वर्षामध्ये डायरेक्ट मोठं नाव केलं. पण त्याला पण वेळ जातोच. तर त्याचे पण स्ट्रगल असतात. सुरुवातीला जेव्हा एक मंडळ स्थापन होतं त्याच्या मागे त्यांचं मुलांना लागलेल्या गरजेच्या वस्तू, प्रॅक्टिसच्या दरम्यान शेवटच्या दिवसापर्यंत, किट असून दे, जेवण असून दे, की त्यांचं ट्रॅव्हलिंग असून दे, मेडिकल खर्च असून दे, अजून काही इतर गोष्टी बारीक बारीक लागतात सरावाच्या दरम्यान ज्या असतात, ह्या सगळ्या गोष्टींना उभं करणं, पैशाची गरज लागते, ते पैसे उभं करणं, हे प्रत्येक मंडळ छोटा असल्यापासून त्या गरजा भागवायच्या असतात. त्याच्या मागे खूप स्ट्रगल असतो. हा स्ट्रगल त्याच मंडळाला माहिती असतं कुठेतरी की कसं आम्ही त्या ह्याच्यातून बाहेर पडायचंय किंवा पडून आम्ही आलेलो आहे. जसं काय आमचंच उदाहरण घ्या. आता असं काळ होतं की टी शर्ट्स घ्यायला पण पैसे नव्हते मंडळाकडे. आता टी शर्ट घ्यायला पैसे नाहीत म्हणजे तुम्ही विचार करा की जेवणाचं अरेंजमेंट पण कशी होणार आहे, प्लस ट्रान्सपोर्ट कसं होणार आहे. मग त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप जी यायची ती 1 वर्ष स्पॉन्सरशिप पण नाही आम्हाला आली. आणि जी स्पॉन्सरशिप यायची ती काय भागायचं नाही त्याच्यात.
चालवायचं म्हणून आम्ही चालून घ्यायचो. तर एक वर्ष तर काहीच नाही आलेलं. अक्षरशः मंडळातल्या 20 ते 25 जणांनी आम्ही 1000-1000, 2-2000, कोणी कोणी 5-5 हजार रुपये देऊन अशी ती पैसे जमवून काही मुलांना जे नवीन खेळाडू आले होते त्यांना आम्ही टी शर्ट दिल्या होत्या, प्लस जेवणाचा आणि ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली होती. असं आमचंच मंडळ नाहीये, असे बरीच मंडळ असतील जे या स्ट्रगल मधनं जात आहेत किंवा गेले पण असतील. तर हे बोलणं चुकीचं आहे की बिझनेस झालाय किंवा पैसे कमवायचं हे झालंय. सण साजरा होतो आहे. प्रत्येक मंडळ एका लेवलला वरती 1 नंबरवर जातं. कधी त्याचा बॅड पॅच येतो. असं नाही की तिथे कन्सिस्टन्सी ठेवणं पण गरजेचं असतं. अशी बरीच मंडळ आहे जी कन्सिस्टन्सी ठेवत आलेली आहे. अनेक मंडळ आहेत. तर आणि अनेक मंडळाची कन्सिस्टन्सी नाही ठेवू शकत. पण ते लोक सण तर साजरा करतायत ना. कधी लोक पैशासाठी खेळतायत. कधी त्यांचे 9 लागत होते, आता नाही लागत आहेत. कधी 8 लागत होते, आता नाही लागत आहेत. खेळाडूंची संख्या कमी झालेली आहे. जशी संख्या नाही होता म्हणून तर नाही रस्ता येत आहे. प्रत्येक मंडळाला बॅट पॅच येतो, सगळे येतो. पण असं नाहीये की तो बिझनेस झालाय किंवा हे सगळं गालबोट लावायचे अर्थ आहे. त्याच्यामध्ये काही बिझनेस नाही किंवा काही नाहीये. प्रत्येक मंडळ आपले थर रस्ता आहे. जे काय पैसा येईल तो येईल. आता कुठचा आयोजक कमी पैसे देतो, कुठचा जास्त देतो. कुठे कुठे प्राइस फिक्स असतं, बाबा या थराला एवढं प्राइस आहे, या थराला एवढं प्राइस आहे. ज्याला जो वाटतो जिथे चान्स भेटतो तिकडे तो थर लावतो आणि ते पैसे रक्कम भेटतो तर येतो. माझा एक्सपिरियन्स एवढं बोलतो की आता प्राइस एवढं कमी भेटतं की त्या मंडळाचा खर्च पण निघत नाहीये. लिटरली सांगतो. 8 थर लावायला कमीत कमी 150 खेळाडू लागतात. त्या 150 खेळाडूंच्या मागे त्यांचा ट्रॅव्हलिंग येतो, इन्शुरन्स येतो, त्यांचा कपड्यांचा खर्च आहे, त्यांना जेवणाचा खर्च आहे. हा सगळं खर्च जर इन टोटल केला तरी आपण कट टू कट कमीत कमी जरी केला तरी 1.5 ते 2 लाखामध्ये खर्च जातो. एक 8 थर लावण्याचा पथकाचा खर्च. बरोबर. 8 थराची आता प्राइस आहे 20,000 आणि 25,000 रुपये. दिवसभरामध्ये जर तो किती आयोजकांकडे जाईल? जास्तीत जास्त जाऊन 5 आयोजकांकडे जाऊ शकतो तो थर लावायला. 20,000 पकडले ना तरी 1 लाख रुपये जमतात. म्हणजे त्याचा जो खर्च आहे तो पण निघत नाही. बिझनेस वगैरे असं काय नाही आहे. हे सगळं गालबोट लावायचे आहे. फक्त लोक आपले जे सण आहेत तो सण साजरा करतायत. सगळ्या पथकांना एकच आव्हान आहे, आपला सण हा कसा टिकता येईल ह्याच्यावर जास्त फोकस करावा आणि सण आपला वर्षानुवर्ष चालू राहायला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. आता तू जे बोलला पूर्ण कोकण नगर पथकाचं पण आणि बाकीच्या पथकांचं पण स्ट्रगल दिसलं. हा. तर अशी कोण व्यक्ती आहे का की जेव्हा कोकण नगर काहीच नव्हतं आणि आता कोकण नगर सर्व काही आहे, तिथपासून ते इथपर्यंत तो व्यक्ती अजून पण कोकण नगर पथकाच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे, असं कोण व्यक्तिमत्व आहे का? तू काय सांगू शकतो त्याला? पथक जेव्हा चालू झालं तर असं एक व्यक्ती तर नाही बोलता येत. असे काही जे खेळाडू होते, खेळाडू मॅनेजमेंट टीम वगैरे जे आहेत, जे मॅनेजमेंट मध्ये पण होते आणि खेळाडू पण आहेत, असे काही आम्ही जण एकत्र जे होतो ते अजूनपर्यंत आम्ही तसेच आहेत, एकत्रच आहे आम्ही सगळे. त्या पथकाला मोठं करण्यासाठी सगळे खेळाडू आम्ही जे सुरुवातीपासून आहे ते सगळे अजूनपर्यंत एकमेकांना पाठिंबा देत आलेलो आहे आणि त्याच्यामुळेच हे कुठेतरी कोकण नगर गोविंदा पथक जसं सुरुवात केली होती त्या अजूनपर्यंत तसंच आहे. कुठच्या गोष्टीमध्ये कधी आम्हाला काय प्रॉब्लेम नाही किंवा काय नाही. म्हणजे तेच जे आहेत तेच आमचं सगळं पाठिंबा आहे. म्हणजे सगळे आम्ही एकत्र आहेत, ही मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आता आपल्या गोविंदांसाठी सरकारने पण जो 1 लाख विमा म्हणजे 75 रुपयात 1 लाख विमा जो मिळत होता तो आता 2 लाख केलाय. म्हणजे त्यामागचं गणित काय, नक्की काय, कशा प्रकारे? 75 रुपयात 1 लाख आणि 2 लाख नाही, ऍक्च्युली तो इन्शुरन्स आहे. एका खेळाडूचा इन्शुरन्स आहे. तो पहिला गुरुपौर्णिमापासून ते हंडीच्या रात्रीपर्यंत होता किंवा दुसऱ्या 24 तासापर्यंत पुढच्या. तो आता त्यांनी 2 महिन्यासाठी
केलेला आहे सरावाच्या, म्हणजे पूर्ण सराव असा याच्या कालावधीमध्ये 75 रुपये. आणि गेल्या वर्षीपर्यंत 1 लाख रुपये होता, तो वाढवून 2 लाखाचा क्लेम केलाय. 2 लाखाचा क्लेम मध्ये कसं की जर कुठचा खेळाडू इंजरी झाला लास्टच्या दिवशी किंवा प्रॅक्टिसच्या दरम्यान, त्याला ऍडमिट केल्यानंतर जो काय त्याचा ऑपरेशन उपचार वगैरे होतील, तर तो 1 लाखाच्या ऐवजी 2 लाखाच्या बजेटपर्यंत घेऊन गेले. आणि तो खरा क्लेम आहे अजून 5 लाखाचा आणि 10 लाखाचा पण आहे. 5 लाखाचा असा आहे की जर एक हात किंवा एक पाय कोणाचा कायमचा हे झाला, डिसेबल झाला, तर त्यांना 5 लाख रुपये दिले जातात. आणि जर कोण खेळाडू मृत्यू झाला त्याचा, तर त्याला 10 लाख रुपये दिला जातो. असा तो 75 रुपयाचा इन्शुरन्स आहे. तर प्रत्येक मंडळाला आव्हान आहे की 75 रुपये एका खेळाडू मागे म्हणजे खर्च करणं एवढी मोठी गोष्ट तर नाही आहे. भले त्याला किट नाही भेटलं तरी चालेल, पण कमीत कमी त्याचा इन्शुरन्स काढून ठेवा की जेणेकरून जर इंजरी झाली तर 2 लाखापर्यंत त्याचा तो इन्शुरन्स क्लेम भेटतोय, तो त्याला आजाराला तरी वापरायला भेटेल. म्हणजे त्याचं ऑपरेशन वगैरे काय झालं तर त्याच्यामध्ये भागवता येईल. तर 75 रुपयेचा इन्शुरन्स हा प्रत्येक मंडळाने नक्की काढून घ्या. प्रत्येक खेळाडूच्या मागे इन्व्हेस्ट करा की जेणेकरून मंडळाला पण थोडंसं हेडेक कमी होऊन जाईल. ठीक आहे, खूप मजा वाटली तुझ्यासोबत हे सगळं बोलून. एक थोडासा आपण रॅपिड फायर करूया. मी तुला काही प्रश्न विचारतो, तुला तू एका वाक्यात त्याची उत्तर दे, ठीक आहे? ओके. विश्वविक्रम जो तुम्ही केलाय, ठीक आहे, 10 तर परत की विश्वविक्रम मोडायचा आहे? विश्वविक्रम मोडायचा असं तर काय अजून काय डोक्यात नाही आहे. 10 थर उतरवायचा तर नक्की प्रयत्न आमचा असणार आहे. कारण गेल्या वर्षीच उतरवायचे होते पण ते राहिले कुठेतरी. या वर्षी ते उतरवायचा प्रयत्न करू आपण. ओके. एका शब्दात कोकण नगर गोविंद पथक? एका शब्दात कोकण नगर गोविंदा पथक म्हणजे माझ्यासाठी तर माझा जीवच आहे. बरं, जर तू गोविंदा नसतास तर मग तुझ्या रिअल आता तू काय करत असतास? आता क्रिकेट खेळत असतो. म्हणजे तू क्रिकेटचा हात आहे. क्रिकेट खेळत असतो. पुढचं एक मोठं स्वप्न कोणतं आहे? पुढचं मोठं स्वप्न काय सांगू आता. स्वप्न तर हंडीच होतं. 10,000चं पण स्वप्न होतं, ते पण पूर्ण झालं. मोठं स्वप्न तर असं म्हणजे अजून काय नाही. स्वप्न एवढंच आहे की हंडी एका चांगल्या लेवलला गेली पाहिजे, जसं मी मगाशी बोललो इंटरनॅशनल लेवल पर्यंत गेली पाहिजे. ते एक फक्त स्वप्न आहे हंडीच्या बाबतीत तरी माझं. दहीहंडीच्या बाबतीत ज्या दिवशी इंटरनॅशनल लेवलला जर आपली इंडियाची टीम म्हणून रिप्रेझेंट होईल, त्या दिवशी असं वाटेल की खरोखर एक माझं स्वप्न पूर्ण झालं. पुढील 4 वर्षात म्हणजे 2026 चालू आहे, पुढील 2030 पर्यंत तो कोकण नगर गोविंदा पथकाला कुठे बघतो? कंटिन्यू जसं आहे तेच मेंटेन करून राहायचं बघतोय फक्त. खूपच छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि खूप साऱ्या आम्हाला म्हणजे खूप साऱ्या प्रेक्षकांना, खूप साऱ्या मंडळांना तू संदेश दिला की कसे थर रचायचे, कसे उतरवायचे, घाई करायची कुठे, घाई नाही करायची, आणि स्वतःची काळजी कशी घ्यायची, इन्शुरन्स का महत्वाचा आहे, हे सगळं या पॉडकास्टमध्ये दादांनी एकदम चांगल्या रीतीने सांगितलंय. तर अशाच प्रकारचे पॉडकास्ट तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत पाहायला भेटतील. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि कोकण नगर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक विवेक कोचरेकर सर यांनी आपल्याला मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर भेटूया अशाच नव्या पॉडकास्टच्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू.